2 कप जाड पोहे स्वच्छ धुवून यातलं पूर्ण पाणी काढून 5 मिनिट झाकून ठेवायचं। पॅनमध्ये तेल, काजू घालून परतवून काढून घेऊ। जिरं, कांदा, हिरवी मिरची घालून परतवून घेऊ। चवीप्रमाणे मीठ, धने जिरे पावडर आणि पोहे घालून मिक्स करून लो फ्लेम वरती 2 मिनिट वाफवून घेऊ। मस्त व्हाईट पोहे तयार झालेले आहेत। त्यातलेच पोहे वापरून ऑरेंज कलर आणि ग्रीन कलरचे पोहे करूया। थोड्या तेलावरती शेंगदाणे कुरकुरीत परतवून किसून घेतलेला गाजर थोडंसं परतवून लो फ्लेम वरती 2 मिनिट वाफवून घेऊ। शेजवान चटणी आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून व्हाईट पोह्यातले थोडे पोहे घालून मिक्स करून घेऊ। यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची। मस्त टेस्टी ऑरेंज कलरचे पोहे तयार झालेले आहेत। अद्रक, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, पालक घालून मिक्सर फिरवून घेऊ। तेल, कढीपत्ता आणि ग्रीन मसाला घालून लो फ्लेम वरती थोडंसं परतवून घेऊ। थोडंसं मीठ आणि व्हाईट पोहे घालून मिक्स करून लो फ्लेम वरती झाकण ठेवून 2 मिनिट वाफवून घेऊ। मस्त टेस्टी ग्रीन कलरचे पोहे तयार झालेले आहेत। कुठलाही फूड कलर न वापरता टेस्टी तिरंगा पोहे तयार झालेले आहेत। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।